नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात आधी सायली सगळ्यांना सांगत असते, आजचं तुम्ही सरप्राईज दिल्यामुळे मला तर खूप छान वाटते. तेव्हा अर्जुन सांगतो, एवढ्यातच तुला छान वाटते? अजून तर खूप काही बघायचं आहे. सायली विचारते, म्हणजे अजून काय बघायचं आहे मला? तेव्हा अर्जुन, चैतन्य, अश्विन, अस्मिता चौघं पण तिची मस्करी करतात. त्यांच्याकडे असलेल्या आईस्क्रीमच्या थंड वाट्या तिच्या गालाला लावतात. तेव्हा सायली विचारत असते, हे काय आहे? तेव्हा सगळे हसतात. तुला आठवत नाही का, तू लहान असताना पण अशीच थंड वाटी तुझ्या गालाला लावायचो. हे काही सायलीला आवडत नाही. ती रुसूनच बसते. जा बाबा, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना? आणि सगळेच तिला हसत असतात. तर सचिन त्या कॉन्स्टेबलला भेटलेला असतो, जी कॉन्स्टेबल प्रियाला नेहमी मदत करत असते फोन करण्यासाठी. आणि मी जे काही काम सांगितलंय ते व्यवस्थित झालं पाहिजे असं सांगून तिच्या हातामध्ये पैशाची गड्डी देतो. ते कॉन्स्टेबल पण ते काम करण्यासाठी तयार होतात. आता एवढे पैसे मिळणार म्हटल्यानंतर तयार होणारच ना. तर दुसरीकडे राकेश पण नागराज किल्लेदार ज्या जेलमध्ये असतात ते कॉन्स्टेबलला भेटतो. माझे बाबा जे म्हणतील ते तुला ऐकून घ्यावं लागेल आणि जे काम सांगितले ते करावं लागेल असं सांगून त्याच्या हातामध्ये पण पैशाची गड्डी देतो. आणि एवढे पैसे बघितल्यानंतर ते कॉन्स्टेबल पण तयार होतात. तर दुसरीकडे रुसलेली सायली सांगत असते, मी सगळ्यांवर रागवली आहे, मी माझ्यासोबत खूप चुकीचे वागलात. तेव्हा प्रताप काकाही खंबीरपणे तिच्या मागे उभे राहतात. हो हो, मी पण तुझ्या टीममध्ये आहे. सुभेदारांच्या घरामध्येच कोर्ट भरलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, माझे आरोप अर्जुन सुभेदारांवर आहेत आणि या कोर्टाचे जज प्रताप काका असतात. तेव्हा ते चौघांना पण समोर उभं राहायला लावतात. अर्जुन, चैतन्य, अश्विन आणि अस्मिता ते चौघं पण निमूटपणे बाजूला उभे राहतात. प्रताप काका म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. सायलीला विचारत असतात, तुमच्याकडून साक्ष देणारं कोणी आहे का? तेव्हा सायली सांगते, हो, कल्पना सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार 2 साक्षीदार आहेत. अर्जुन विचारत असतो, मम्मा हे काय? तेव्हा कल्पना काकूही म्हणतात, हो, आम्ही आमच्या भाचीकडूनच साक्ष देणार आहोत. तेव्हा सायलीला विचारलं जातं, तुमचा आरोप नक्की काय आहे आणि कोणावर आहे? तेव्हा सायली सांगते, माझा आरोप थेट अर्जुन किल्लेदारांवर आहेत आणि त्यांनीच मला त्रास दिलेला आहे. तेव्हा विमल पण असते तिथे. हो हो, मी पण बघितलं, अर्जुन सुभेदारांनीच त्रास दिला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, विमल तू नाही हा यामध्ये, तेव्हा तू बोलूच नको. कल्पना काकू म्हणतात, नाही नाही, विमल पण आमच्या टीममध्ये आहे. तेव्हा विमलची साक्ष पण ग्राह्य धरली जाते. तर दुसरीकडे महिपत शिकरे जेलमध्ये आलेले असतात नागराज काकांना भेटायला. आणि त्यांच्याबरोबर जी माणसं असतात ती महिपत बाबा की जय म्हणून जय जयकार चालू असतो. तेव्हा समोर इन्स्पेक्टर भेटतात. ते विचारतात, एवढी सगळी माणसं तुमच्यासोबत आहे, तुम्ही चांगल्या मार्गावर लागलात, बघून बरं वाटलं. इकडे कसं येण्याचं केलं? महिपत शिकरे सांगतात, आम्ही आमच्या मित्राला चांगल्या मार्गावर नेण्याचा विचार केला आहे, म्हणून त्यालाच काही उपदेश करायला आलो आहे. तुम्हाला तर माहिती आहे, भेटण्यासाठी तुमची परमिशन लागेल. तेव्हा तुमची परमिशन आहे का? आणि सचिनने आधीच कोर्टाकडून परमिशन घेतलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर पण परमिशन देतात. महिपत शिकरेंबरोबर जे माणसं आलेले असतात ते परत घोषणा द्यायला सुरुवात करतात, महिपत बाबा की जय. तर दुसरीकडे प्रताप काका ऑर्डर ऑर्डर करत असतात. अर्जुन म्हणतो, काय डॅड, तुम्हाला फक्त ऑर्डर ऑर्डरच करता येते का? बाकी दुसरं काही बोलता येत नाही? तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाही नाही अर्जुन सुभेदार, तुम्हाला पण तुमचा मुद्दा मांडण्याची संधी दिली जात आहे. अर्जुन पण त्याचे मुद्दे मांडतो. तर सगळे त्याला हसत असतात. सगळीकडे आनंदाचं माहोल असतं. आणि अश्विन, चैतन्य, अस्मिता सुद्धा अर्जुनवरच आरोप करतात. अर्जुनचाच प्लॅन होता हा, त्यांनीच आम्हाला सायलीच्या गालाला थंड लावायला लावलं. हा आरोप ते अर्जुनवर ढकलून देतात. सायली पण म्हणते, हो, माझा मेन आरोप अर्जुन सुभेदारांवरच आहे आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तर सचिन प्रियाला भेटायला आलेला असतो आणि प्रियाला सांगतो, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तिथे कॉन्स्टेबल असतात. त्यांना सांगतो, मी आता फोन लावणार आहे, तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा. कॉन्स्टेबल पण सांगतात, हो, तुम्ही जे काही कराल ना पटकन आवरा, नाही तर जेलर मॅडमांचा राऊंड आला ना तर प्रॉब्लेम होईल. व त्या पण तिथून बाहेर निघून जातात लक्ष ठेवण्यासाठी. तर दुसरीकडे राकेश आणि महिपत शिकरे नागराज काकांना भेटायला आलेले असतात. आणि महिपत शिकरेंनी सगळं काही सांगितलेलं असतं, मी हे सगळं नाटक करत होतो, पण आता इथून पुढे जे काही करायचं आहे व्यवस्थित प्लॅन करून करावं लागणार आहे. त्याच वेळेला राकेशला फोन येतो सचिनचा. नागराज किल्लेदारांना जेव्हा कळतं की प्रिया पण आहे फोनवर, त्या प्रियावर अजिबात विश्वास ठेवू नका, विश्वास ठेवण्याच्या लायकीची मुलगी नाही ती. तेव्हा तिकडून प्रिया पण भडकते, तुम्ही तरी कोणते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे? तुम्हालाच खूप घाई झाली होती ना माझं सगळं पितळ उघडं करण्याची. तुम्ही आज जे जेलमध्ये आहात ना, तुमच्या कर्माने आहात. मला सुद्धा जेलमध्ये यावं लागलं. आज मी चांगली किल्लेदारांच्या घरात ऐश करत राहिली असती. आणि तुम्हाला सवयीच आहे, अंगाशी आलं की मला पण उडायचं त्यामध्ये. तर दुसरीकडे सायली सांगत असते, अर्जुन सुभेदारांना शिक्षा झालीच पाहिजे. तर चौघांनी पण अर्जुनकडे बोटं दाखवलेली असतात. प्रताप काका म्हणतात, चला, अर्जुन सुभेदारांवर सगळे गुन्हे आता सिद्ध झालेले आहेत, आता त्यांना शिक्षा कोणती द्यायची? कल्पना काकू म्हणतात, काही जरी झालं तर तुला तुझ्या बायकोचं सगळं ऐकावं लागेल. तेव्हा प्रताप काका सांगतात, नको नको, एवढी साधी शिक्षा नको द्यायला, त्याची कॉफीच बंद करायला हवी. तर अर्जुनला टेन्शन येतं.
तर दुसरीकडे प्रियाचे आणि नागराजचे एकमेकांवर आरोप चालूच असतात. ते कॉन्स्टेबल येतात. अगं हळू ना, तुझा आवाज किती, पैसे दिले म्हणजे मला विकत नाही घेतलेलं, बाहेर कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल, जरा हळू बोल. आणि तिकडे पण नागराज काकांचा आवाज खूप असतो म्हणून तिकडचे पण कॉन्स्टेबल येऊन त्यांना सांगत असतात की हळू बोला म्हणून. तेव्हा महिपत शिकरे समजून सांगतात दोघांना पण, आता आपण 5 जणांनी एकत्र येण्याची गरज आहे. अर्जुन सायलीला जर उद्ध्वस्त करायचं असेल ना, आपण 5 जणांनी एकत्र यायलाच पाहिजे. एकमेकांमधले मतभेद आता विसरून जा. पुढचा प्लॅन काय करायचं आहे त्याबद्दल बोला. नागराज काकाही म्हणत असतात, नाही फक्त अर्जुन सुभेदारलाच उद्ध्वस्त नाही करायचं, तर पूर्ण किल्लेदार कुटुंब आणि सुभेदार कुटुंब सगळे उद्ध्वस्त झाले पाहिजे. सगळ्यांचा नामोनिशाण मिटला पाहिजे आणि जी प्रॉपर्टी आजपर्यंत मला मिळाली नाही ती सगळी माझी झाली पाहिजे. तर तिकडे प्रिया पण तिचं मत मांडत असते. तर सुभेदारांच्या घरी अर्जुन म्हणत असतो, प्लीज असं करू नका, माझी कॉफी बंद करू नका, दुसरी काही शिक्षा असेल चालेल ना मला. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणत असतात, अर्जुनने तन्वीला फिरायला घेऊन गेलं पाहिजे. अर्जुनला ती शिक्षा मान्य असते. हो चालेल ना, 4 दिवसासाठी मी माझ्या बायकोला फिरायला घेऊन जाऊ शकतो. सायली म्हणते, पण मला ही शिक्षा मान्य नाही ना, माझी अशी इच्छा आहे की अर्जुन सुभेदारांनी 100 उठाबशा काढला पाहिजे. सगळ्यांनाच प्रश्न पडतो, 100 उठाबशा? अर्जुन पण म्हणतो, बायको जरा माझा विचार कर, माझी काय अवस्था होईल. सायली पण म्हणते, हो जास्तीत जास्त तुमचे पाय दुखतील, पण उठाबशा तर तुम्हाला काढावेच लागतील. तेव्हा उठाबशा सुरू होतात अर्जुनच्या. अस्मिता म्हणते, आवर पटपट कर, 3च झाले आत्ताशी. तर अर्जुन रूममध्ये आल्यानंतर तो रुसून बसतो आणि सायली त्याला मनवण्याचा प्रयत्न करते. झालं, एकाचे पाय दुखतं वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तुझी तर मज्जा आहे, पण मला शिक्षा भेटली ना. अर्जुन पण म्हणत असतो, बायको तुला हे पडतं का, सगळ्यांसमोर मला उठाबशा काढायला लावल्या. त्या दोघांमध्ये पण छान मस्ती होत असते. तर दुसरीकडे प्रिया सांगते, हे सगळं सुख सायलीला मिळते ते माझ्या वाटेचं होतं. कुठल्याही परिस्थितीत मी तिला उपभोगू देणार नाही. जे काही माझ्या हक्काचं होतं ना ते मी मिळवणार, पण ते त्या सायलीला मिळाले, मी तिला अजिबात मिळू देणार नाही. त्या नसलेल्या प्रॉपर्टीमध्ये तिला हक्क दाखवायचा असतो आणि सचिन बरोबर मिळून ती सुभेदारांना आणि किल्लेदारांना संपवण्याचा प्लॅन करते. आणि सचिन पण खूप खुश असतो, कारण अस्मितामुळे सुद्धा त्याला खूप त्रास झालेला असतो. आणि या सगळ्यांमध्ये महिपत शिकरे पण मदत करतात, कारण अर्जुनमुळे साक्षीला तोंड लपत फिरावं लागतं ना, आणि त्याचाच बदला घेण्यासाठी सगळ्यांची मदत करायला तो तयार होतो. आणि प्रिया पण खूप जोशाने तयार झालेली असते. आता सायलीला हे सुख उपभोगू द्यायचं नाही आणि खुनशीनेच हसत असते. तिच्या डोक्यामध्ये काहीतरी भन्नाट प्लॅन चालू आहे. प्रेक्षकांनो, काही दिवसात आपल्याला कळेलच. तर त्या 5 जणांमध्ये हात मिळवणे होते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया सांगत असते, फक्त अर्जुनला उद्ध्वस्त नाही करायचं, तर किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंबांना उद्ध्वस्त करायचं आपल्याला. आणि सगळ्यांची संमती असते. तर दुसरीकडे सायलीला उठायला उशीर होतो आणि सगळे घरातले तिच्या समोर येऊन उभे असतात. कोणाच्या हातामध्ये कोलगेट तर कोणाच्या हातामध्ये ब्रश. आणि सगळ्यांना असं बघून ती तर खूप खुश होते. सकाळी सकाळी सगळ्यांचा चेहरा तिला बघायला मिळाला. आणि जसे लाड छोट्या तन्वीचे होत होते तसेच आता सायलीचे सुद्धा सगळ्यांना लाड करायचे, म्हणून तिचे सगळे हट्ट पुरवायला नेहमी तयार असतात. तर आजच्या भागात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.